मध्य रेल्वेची लोकल सेवा अजूनही विस्कळीत। घाटकोपर, परळ आणि ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी। ठाकुर्लीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याचा फटका। स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेकडून विधानसभेसाठी 2 उमेदवार जाहीर। मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपुरातून दिलीप धोत्रेंना संधी। वरुण सरदेसाईंची थेट काँग्रेसच्या बैठकीला उपस्थिती। झिशान सिद्दीकींकडून नाराजी व्यक्त तर नाना पटोलेंकडून सिद्दीकींना क्रॉस वोटिंगची आठवण। मुस्लिम मतांमुळे उद्धव ठाकरेंचा लोकसभेत स्ट्राईक रेट। शिंदेंच्या सेनेवर शिक्कामोर्तब करताना प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य तर परप्रांतीयांबाबतच्या वक्तव्याप्रकरणी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी। सांदिवाल समितीसमोर जबाब देताना देशमुखांकडून दबाव। फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात वाझेंचा आरोप। पत्राची कॉपी माझाच्या हाती। अवैध हुक्का पार्लर प्रकरणात आरोपीला सोडण्यासाठी जयंत पाटलांचा दबाव। वाझेंच्या पत्रात उल्लेख। जयंत पाटलांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा। आरोप मागे घेण्यासाठी सलील देशमुख पाया पडायला तयार होते। परमबीर सिंह यांची माझाला प्रतिक्रिया तर आमच्याबरोबर फडणवीसांचीही नार्कोटेस करा। सलील देशमुखांचा पलटवार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये मिळून 90% पाणीसाठा। 7 पैकी 5 जलाशय फुल। मुंबईकरांचं पाणी कपातीचं संकट मिटलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।